या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, आदित्य पारूसाठी काही कंदमुळं घेऊन येतो आणि तिला म्हणतो की हे घ्या मालकीनबाई, मी तुमच्यासाठी चायनीज आणलं आहे. आणि ते बघून पारू म्हणते की हे काय आहे. तर आदित्य हसतच म्हणतो की हे इंडियनच आहे, पण तुम्ही चायनीज म्हणून खा. आणि ते ऐकून पारू म्हणते पण हे तर शिजवलेलं सुद्धा नाहीये आणि त्याला तिखट मीठ सुद्धा लावलेलं नाहीये, मग मी ते कसं काय खाऊ, मला काही माहीत नाही, हे तू कुठूनही शिजवून आण. आणि ते ऐकून आदित्य विचारात पडतो. काय करावं त्याला सुचत नाही, पण पारू काही ऐकत नसते. आणि शेवटी मालकीनबाईंचा आदेश म्हणून मग आदित्य मुद्दाम तिथे जणू काही गॅस आणि मसाले असल्याचं नाटक करतो आणि पारूला ती कंदमुळं शिजवून देतो. तर पारूसुद्धा ती कंदमुळं खाण्याचं नाटक करते आणि आदित्यला सुद्धा भरवते. आणि त्यावेळी आदित्य मुद्दाम तिच्या बोटांना चावतो, त्यामुळे पारू पटकन त्याच्यावर हात उगारते. मात्र मग त्यानंतर ते दोघेही हसू लागतात. पारू म्हणत असते की आदित्य सर, तुम्हाला ना तुमच्या ॲक्टिंगसाठी एखादा अवॉर्डच द्यायला हवा. तर आदित्य म्हणतो की काही हरकत नाही. आणि तितक्यात पारूच्या लक्षात येतं की आज त्यांनासुद्धा त्या अवॉर्ड फंक्शनसाठी जायचं होतं. ती याबद्दल आदित्यला आठवण करून देते आणि ते दोघेजण पटकन जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागतात. दुसरीकडे अनुष्काने जे काही सांगितलेलं असतं त्यामुळे मारुती खूपच काळजीत असतो. तो त्याच्या बायकोच्या फोटोकडे बघत म्हणत असतो की याचसाठी मी पारूला गावावरून इथे आणलं होतं का. माझी फक्त एकच इच्छा होती की लवकरात लवकर तिचं लग्न एखाद्या चांगल्या मुलाशी करून द्यावं आणि लग्नाआधी ती काही दिवस माझ्यासोबत राहावी, म्हणून मी तिला इथे घेऊन आलो होतो. पण बघतेस ना आता हे सगळं काय घडतं इथे. आणि मग त्याचं ते बोलणं सुरू असतानाच त्याचं लक्ष त्या फोटोसमोर असणाऱ्या पारूच्या कानातल्यांकडे जातं आणि त्याच्या लक्षात येतं की जर आपण ही कानातली विकली तर आपल्याला यातून सोन्याचा मणी विकत घेता येईल. आणि मग तो ती कानातली घेऊन बाहेर निघणार इतक्यात गणिताला विचारतो की बा कुठे चाललाय. त्यामुळे मारुती त्याच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो की बाहेर जाणाऱ्या माणसाला असं विचारू नये. मात्र गणी म्हणत असतो की बा सांग ना तू कुठे चाललाय तायडीची कानातली घेऊन. आणि त्यावर मारुती म्हणतो की ही कानातली तिला कोणी दिलीत, माझ्या बायकोने ना, मग यावर माझासुद्धा अधिकार आहे. तर गणी म्हणत असतो की अरे हो बा, पण तायडी इथे नसताना तू तिची कानातली घेऊन नक्की कुठे चाललाय. आणि त्यावर मारुती त्याला सांगतो की गणी मला ही कानातली विकायची आहेत, कारण आपल्या पारूवर खूप मोठं संकट आलं आहे आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी मला काही पैशांची गरज आहे आणि म्हणून मला ही कानातली विकावीच लागतील. तू काळजी करू नको, मी लवकर परत येईल. आणि मग तो घरातून बाहेर पडतो. दुसरीकडे आदित्य आणि पारू त्या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतात खरे, पण त्यांना मार्ग काही नीट सापडत नाही. शेवटी ते दोघे वैतागून एके ठिकाणी बसतात. पारू खूप घाबरलेली असते. तर आदित्य तिला विचारत असतो की पारू तुझा माझ्यावर विश्वास आहे ना गं. तर पारू म्हणते हो आदित्य सर, स्वतःपेक्षा जास्त विश्वास माझा तुमच्यावर आहे. तुमच्याकडे बघितलं ना तर मला कशाचीही काळजी वाटत नाही. तर आदित्य म्हणत असतो की पारू तू काळजी करूच नको, मी तुला काही होऊ देणार नाही. पण आता आपल्याला कदाचित इथेच थांबावं लागेल. सकाळ झाल्यानंतरच आपण बाहेर पडण्याचा मार्ग शोधू शकतो. दुसरीकडे अहिल्या आणि श्रीकांतही काळजीतच असतात आणि मग अहिल्या त्या फार्म हाऊसवरच जाण्याचं ठरवते. पण श्रीकांत म्हणत असतो की अहिल्या आपण आता फार्म हाऊसवर नाही जाऊ शकत, कारण जर याबद्दल बाहेर मीडियाला कळलं ना तर आपली बदनामी होईल. तर अहिल्या म्हणते की ठीक आहे, पण मग मी निदान अनुष्काला तरी कॉल करून विचारते. आणि ती अनुष्काला कॉल करते. तर अनुष्का मुद्दाम रडण्याचं नाटक करत म्हणत असते की मॅम एवढी रात्र झाली आहे पण तरीही आदित्य आणि पारू अजून घरी आले नाही आहेत. मला ना खूप काळजी वाटते, ते दोघेजण हरवले तर नसतील ना. आणि ते ऐकून अहिल्या आणि श्रीकांत घाबरतात. त्यांना असं वाटत असतं की अनुष्काचा काहीतरी गैरसमज होईल. मात्र अनुष्का मुद्दाम नाटक करत म्हणत असते की मॅम मी तर आता पोलिसांनासुद्धा सांगू शकत नाही, कारण जर ही गोष्ट पोलिसांपर्यंत गेली तर आपली आणि आदित्याची बदनामी होईल आणि त्याहीपेक्षा जास्त बदनामी पारूची होईल. त्या बिचारीचं तर अजून लग्नसुद्धा झालेलं नाही आहे आणि जर हे सगळं मारुती मामांना कळलं तर मग त्यांना काय वाटेल. आणि अनुष्काचं ते बोलणं ऐकून अहिल्याला आणि श्रीकांतला तर तिचं खूपच कौतुक वाटतं. अहिल्या म्हणत असते की अनुष्का तू हे सगळं समजूतदारपणे हाताळतेस आणि तुला इतकं सगळं घडूनसुद्धा पारूचीच काळजी वाटते, हे बघून ना मला खरंच खूप आनंद झाला. तू काळजी करू नको, ते दोघेजण येतील लवकर घरी, फक्त ते आल्यावर एकदा मला कळव. आणि त्यावर अनुष्का हो म्हणत फोन ठेवून देते आणि मोठमोठ्याने हसू लागते.
म्हणत असते की पारू, जर तुला जंगलात एखाद्या जंगली जनावराने नाही ना खाल्लं तरी अहिल्या तुला नक्कीच फाडून खाईल, कारण तू खूप मोठी चूक केली आहे, आता ती तुला सोडणार नाही. तर दुसरीकडे दामिनी तिच्या खोलीत बसलेली असते आणि तितक्यात प्रिया आणि प्रीतम त्या ठिकाणी येतात. दामिनी त्यांना काय काम आहे हे विचारते, तर ते दोघेजण मुद्दाम नाटक करत तिला म्हणत असतात की दामिनी काकू, आम्हाला माहिती आहे या घरात सगळ्यात समजूतदार तूच आहे, मात्र तुझा दरारच एवढा आहे ना की आम्हाला तुझ्याशी बोलायला येताना खूप भीती वाटते. तू तर आम्हाला अगदी आई समान वाटते, मात्र तरीही आम्हाला तुझ्याशी बोलण्याची भीती वाटते, कारण तुझा ना एक धाक आहे. आणि ते ऐकून दामिनी तर खूपच खुश होते. ती म्हणत असते की तुम्ही मला घाबरू नका, मी तुम्हाला अभय देते, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते बोला, तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो मला सांगा, मी तुम्हाला लगेच सोल्युशन देईल. आणि त्यावर प्रीतम आणि प्रिया हसतच हो म्हणतात. तर दुसरीकडे आदित्य आणि पारू जंगलातच शेकोटी करून बसलेले असतात. ते दोघेही खूप घाबरलेले असतात. आणि मग त्यानंतर आदित्य पारूला म्हणू लागतो की आता आपण इथे काय करायचं, वेळ कसा घालवायचा. तर पारू म्हणत असते की आदित्य सर, मी गाणं गाऊ का. मात्र ते ऐकून आदित्य घाबरतो. त्याला आठवतं की पारूने गाडीमध्ये कसं गाणं गायलं होतं ते, त्यामुळे तो तिला नको म्हणतो. मात्र पारू काही ऐकत नाही. ती म्हणत असते की आदित्य सर, मी खूप छान गाणं गाते. मात्र आदित्य म्हणत असतो की कोणी सांगितलं तुला. तर पारू म्हणत असते की कोणी कशाला सांगायला हवं, मला माहिती आहे ना. पण आदित्य म्हणतो की अजिबात नाही, तू गाणं काही गायचं नाही. आणि ते ऐकून पारू खूप चिडते. ती म्हणत असते की मग ठीक आहे, आता तुम्हीच काहीतरी करा. आणि मग आदित्य तिला गोष्ट सांगायचं ठरवतो. तो गोष्ट सांगायला सुरुवात करतो खरी, मात्र पुढे काय सांगावं हे त्यालाही कळत नाही. आणि त्याची ती झालेली फजिती बघून पारू मात्र हसत असते. आणि मग ते दोघेजण याच गोष्टीवरून वाद घालायला सुरुवात करतात. आणि मग आदित्य पारूला म्हणतो की आता मला तर काही गोष्ट सांगता येत नाही, मग तूच एखादी गोष्ट सांग. आणि मग त्यावर पारू कोणती गोष्ट सांगायची याचा विचार करू लागते. आणि मग ती आदित्यला तिची आणि आदित्यचीच गोष्ट सांगू लागते. ती म्हणत असते की एक राजा होता आणि त्या राजाची एक सेविका होती. ती सेविका राजाची सगळी कामं करायची, त्याला काय हवं नको ते सगळं बघायची. तिचा राजावर खूप जीव होता, ती राजावर खूप प्रेम करायची. ती राजाला तिचा नवराच मानायची. मात्र राजाला याबद्दल काही माहिती नव्हतं. आणि त्यानंतर राजाचं एका दुसऱ्याच राजकन्येसोबत लग्न ठरलं. आणि पारूची ही गोष्ट ऐकून आदित्य आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतो. तर पारू रडत असते. तर आदित्य तिला विचारत असतो की पारू, या गोष्टीमध्ये पुढे काय झालं. पण त्यावर पारू म्हणते की पुढे काय होणार आहे ते मला माहीत नाही. तर आदित्य म्हणतो म्हणजे. तर पारू म्हणत असते की या गोष्टीचा शेवट कसा झाला ना ते मलासुद्धा माहिती नाही आहे, मला कळाल्यावर मी नक्की तुम्हाला सांगेल. आणि त्यावर आदित्य म्हणतो की ठीक आहे. पारू मात्र रडतच त्याच्याकडे बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्य आणि पारू रात्रभर जंगलात असतात. ही गोष्ट जेव्हा अहिल्याला कळते तेव्हा ती खूप काळजीत पडते. तिला सतत गुरुजींचं बोलणं आठवत असतं की आदित्यचं लग्न अनुष्कासोबत होणार नाही, तर ते एका गरीब घरातल्या मुलीसोबत होणार आहे. त्यामुळे ती मुलगी पारू तर नसेल ना, असाच तिला प्रश्न पडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.